महाराष्ट्र में 13 अप्रैल को विशाल कॉर्नर क्षेत्र में लूट के शक में एक युवक की पीट कर हत्या कर दी गई। गजानन दगडोबा कायदे पर मोबाइल और 3,500 रुपए छीनने का आरोप लगाकर भारत बंकट और उसके 3 साथियों ने बेरहमी से पिटाई की, जिससे गजानन की मौके पर ही मौत हो गई। घटना के बाद चंदजीरा थाने में हत्या का मामला दर्ज होते ही पुलिस ने महज 4 घंटे के भीतर भरत परसनाथ बंकट समेत 4 आरोपियों को भगवानी नगर इलाके से गिरफ्तार कर लिया। इस पूरे अभियान का नेतृत्व पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतिरिक्त पुलिस अधीक्षक आयुष नपोली और पुलिस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी के मार्गदर्शन में किया गया। देखिए हमारे सहयोगी विलास गायकवाड़ की एक खास खबर। डेड बॉडी सापडली होती, काय नेमकं प्रकरण आहे, काय आहे? काल दिनांक 13/4/2025 रोजी विशाल कॉर्नर येथील देशी दारूच्या दुकानसमोर एक इसम पडलेला आहे अशी माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्यावरून पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी जाऊन सदर जो इसम पडलेला होता त्याला उपचारकामी शासकीय रुग्णालय जालना येथे दाखल केले होते। डॉक्टरांनी तिथं त्याला पाहणी करून त्याला मयत घोषित केले होते। त्याची ओळख पटवून त्याच्या भावाला आम्ही तिथे बोलवलं होतं। त्याचा भाऊ तिथं आल्यानंतर डॉक्टरांनी ओपिनियन दिलेलं होतं की सदर इसम हा मारहाणीत मयत झाला आहे। अशा माहितीवरून आम्ही त्याच्या भावाचा शोध घेऊन त्याला बोलवले होते व त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला 158/2025 BNS 103/1 असा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यातील आरोपी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सदर गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यातील आरोपी भरत पारसनाथ बंकट याला ताब्यात घेतले आहे। त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। भरत बंकट हा सराईत आरोपी असून याच्यावर पूर्वी देखील 302चा गुन्हा दाखल आहे, 302 दाखल आहे, 327, 324 असे गुन्हे त्याच्यावर यापूर्वी दाखल आहे। त्याला आम्ही ताब्यात घेतले आहे। त्याला फिट येत असल्याने त्याला शासकीय रुग्णालय येथे उपचारकामी भरती केले होते। त्याला डॉक्टरांनी ॲडमिट केले आहे। त्याला डिस्चार्ज झाल्यावर आम्ही सदर गुन्ह्यात अटक करत आहोत। सदर गुन्ह्याचं कारण आम्ही प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार होते त्यांच्याकडे तपास केले असता त्यांनी आपला मयत जो होता गजानन कायंदे हा व भरत बंकट हे देशी दारूच्या दुकानावरच नेहमी राहत होते। गजानन देखील दारू प्यायच्या सवयीचा होता, त्यामुळे तो तिथंच राहत होता आणि भरत बंकट हा देशी दारूचा सिक्युरिटी गार्ड होता, तो देखील तिथं राहत होता। भरत बंकटचा रात्री मोबाईल 3,500 रुपये आपलं गजाननने काढले असं भरतचं म्हणणं होतं। या कारणावरून त्याचे वाद झाले होते।